या स्पर्धेच्या माध्यमातून. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. बरोबर आहे सर. या ठिकाणी अमुरक सिंग चढाई करण्यासाठी पाहायला मिळतो MBPT या संघाकडून. मुंबई पोर्टचा संघ या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय, चढाई करताना पाहायला मिळतोय. डाव्या बाजूने समोर अटेम्प्ट केला जातोय. प्रयत्न चांगले, स्किल चांगली त्याची पाहायला मिळते. वारंवार जर पाहिलं तर या ठिकाणी खेळाडूला या ठिकाणी पहा पकड करण्यात आली आहे. रनिंग होल्ड समोरच्या ठिकाणी खेळाडू मारताना एका खेळाडूने डायरेक्ट थाई होल्ड केला. या खेळाडूला जर्सी क्रमांक 5चा खेळाडू पाहायला मिळतो दीपकने चांगली पकड केली आहे. नक्कीच त्याला प्रत्युत्तर आहे 10 नंबरचा खेळाडू सौरभ. 4 विरुद्ध 1च्या लढतीमध्ये सुंदर रोल किक प्रयत्न होता. इथे मात्र सौरभचं वादळ रोखलं गेलंय. सौरभ सारखा बडा खेळाडू इथे मुंबई पोस्टलला अतिशय उत्तमरित्या थांबवलं आहे दादा. बरोबर आहे सर. कारण की मुंबई पोस्टल संघ देखील या ठिकाणी थांबणार नाही. सध्या हा संघाची देखील चर्चा मुंबई महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगला परफॉर्म करतोय. व्यावसायिक गटामध्ये हा संघ देखील सध्या आपल्या नावाचा दबदबा आपल्याला पाहायला मिळतो या संघाचा. परंतु या ठिकाणी सौरभ राऊत चढाई करताना पाहायला मिळतोय. चांगली हाईट आहे, ताकद आहे, स्किल चांगली आहे. पहा प्रत्येक वेळेला बोनस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच सौरभ राऊतने महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा प्रभावित केलं आहे. महाराष्ट्रातील अनेक प्रेक्षकांना आपल्या खेळानं मने जिंकलेत या खेळाडूने. परंतु आज तेवढाच ताकदीचा समोर संघ उभा आहे. तमिल थलायवाज काय घडतंय काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागणार आहे. 1 नंबरची जर्सी प्रदान केलेला गौरव तमिल थलायवाज संघाकडून चढाईसाठी गेलाय. प्रत्येक फुटवर्क शांत पद्धतीचा आहे या खेळाडूचा. अतिशय आक्रमक चढाई करण्याचा प्रयत्न नाही आहे. सुरुवातीची सामना आहे. सुरुवातीला कोणताही संघ आक्रमक पवित्र धारण करणार नाही. जसं फर्स्ट हाफ नंतर ज्या पद्धतीनं सामना खुळेल ना दादा, अतिशय भन्नाट सामना हा देखील पाहायला मिळणार आहे. ज्या पद्धतीनं युवा पुणेरी पलटणचा आणि ज्या पद्धतीने मिडलाईनचा सामना झाला त्या पद्धतीने. बरोबर आहे सर. या ठिकाणी आपल्याला साहिल पाहायला भेटतोय. बोनस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. पाहूया पंचांकडे लक्ष असेल. जर्सी क्रमांक 11 येस या ठिकाणी बोनस घेतली आहे साहिलने. अप्रतिम गेल्या डायरेक्ट बोनस पॉईंट टच केली आणि या ठिकाणी 1 पॉईंट आपल्या MBPT या संघाने खात्यामध्ये ॲड केला आहे. पुन्हा एकदा चढाईसाठी पाहिलं तर आपल्याला गौरव पाहायला मिळतोय. तमिल थलायवाज करणं वारंवार चढाया करतोय. कारण की त्या ठिकाणी पाहिलं तर MBPTचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचे खेळाडू 5च आपल्याला मैदानात पाहायला भेटतात आणि त्या ठिकाणी प्रयत्नच नाही. बोनस पॉईंटच मिळणार नाहीये. हीच तर रणनीती आहे MBPT या संघाची की सुरुवातीला आपण अतिरिक्तचे जादाचे गुण द्यायचे नाही. तमिल थलायवाज संघाला शेवटपर्यंत झुंजवत ठेवायचं या सामन्यामध्ये. बरोबर आहे सर. नक्कीच तमिल थलायवाज पाहायला मिळतोय. वारंवार चढाई केली जाते. पुन्हा इथं चेंज केले जात आहेत. जर्सी क्रमांक 1 आपल्याला गौरव चढाईसाठी आणि त्याचबरोबर पंचांनी देखील बजर वाजवली आहे. ही तिसरी डू आय डायची चढाई असेल. इथे पॉईंट घ्यावे लागेल. पहा जंप करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न करतील पहा या ठिकाणी जंप मारण्याचा प्रयत्न करतील. परंतु या ठिकाणी पुन्हा मध्यरक्षकवरती अटॅक करण्याचा प्रयत्न होता. वारंवारचा पहिले संपूर्ण कव्हर आणि या ठिकाणी अप्रतिम थाय होल्ड केला जातोय. जर्सी क्रमांक 10 आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी लोकेशने अप्रतिम पकड केली आहे. एकट्या खेळाडूने थांबवलंय. जर्सी क्रमांक 1चा खेळाडू तमिल थलायवाजचा गौरव आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा सौरभ राऊत चढाईसाठी. सौरभ राठीन इथे शॉकआउट. कोणताही गुण न मिळवता सौरभ राठी ज्या पद्धतीने लाईनला टच झाला ना, मैदानाच्या बाहेर जावं लागलं या ठिकाणी सौरभ राऊतला. पुन्हा वारंवार जर पाहिलं तर तमिल थलायवाज कडून गौरव चढाई करताना पाहायला मिळतो. या ठिकाणी घाई थोडी केली जाते परंतु या घाईचा संपूर्ण फायदा झालाय. तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी गौरव 1 पॉईंट तमिल थलायवाज या संघाला पाहायला मिळतोय. गुणफलक जर पाहिलं 6-4 2 गुणाच्या आघाडीत तमिल थलायवाज हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हो इथे मात्र सागर राठीनं एक चुकीचं क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न केला. तितकाच सुंदर जंप मारून हनुमान उडीचा प्रयास आपल्याला पाहायला मिळाला MBPT संघाकडून. नक्कीच या ठिकाणी आपल्याला सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. साहिल पाटील जर्सी क्रमांक 11 या ठिकाणी जर्सी क्रमांक 10 चढाई करताना सौरभ पाहायला मिळतोय.
चांगला अटॅकिंग प्रयत्न केला जातो त्याच्याकडून तमिल तलेवाचा खेळाडू, परंतु या ठिकाणी एमटी रेड येताना पाहायला मिळते. प्रयत्न करतायत दोन्ही साईडने खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. वारंवार चढाई करून पॉईंट घेण्याचा प्रयत्न करतात, परंतु या ठिकाणी आता पाहायला भेटेल ना सर आपल्याला, तर इकडे तमिल तलेवाचे 6 खेळाडू पाहायला मिळतात, एमपीपीटीचे 5 खेळाडू पाहायला भेटतात. आता येणाऱ्या काही वेळात आपल्याला तिसरी चढाई पाहायला भेटेल दोन्ही टीमकडून. कोणाची येणार तिसरी चढाई? त्या तिसरी चढाईमध्ये तुम्हाला पॉईंटर आणावेच लागणार आहे, कारण की स्ट्रॅटर्जी ठरवली एमपीपीटीने की आपण 5 मध्येच खेळायचं आहे. येणाऱ्या काही वेळामध्ये त्यांची तिसरी चढाई येणार आहे, त्यामध्ये आपण त्याला पकडायचं. नाही, हेच तर वेगळं पण आहे या कबड्डी खेळाचं. इथे प्रत्येक क्षणाला फासे बदलत असतात आणि हेच फासे तुम्हाला विजयापर्यंत घेऊन जात असतात. आता मात्र पुन्हा एकदा चढायसाठी 1 नंबरची जर्सी प्रदान केलं तमिल तलावाचा गौरव. आज गौरव वाढवणार आहे का हा तमिल तलावाचा? पाहूया, कारण की वारंवार तर चढाई करताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर सुपरस्टार देखील खेळताना पाहायला मिळतो. जर्सी क्रमांक 9 मध्ये सागर पाहायला मिळतोय, प्रोस्टार कबड्डी खेळाडू, तो देखील आहे त्या ठिकाणी. काय जम्प मारले पहा, वा रे वा, या ठिकाणी अप्रतिम 1 पॉईंट आपल्याला पाहायला मिळतोय टीम तमिल तलावाज या संघाकडे. पहा, थोडंसं केलं आणि या ठिकाणी हात ठेवला खेळाडूच्या खांद्यावरती आणि लगेचच बाहेर निघाला. जम्प अप्रतिम पाहायला भेटली आणि या ठिकाणी पाहिलं तर पॅनलाइज केलं जात आहे. टीम तमिल तलावाचे प्रशिक्षक होते त्यांना, आणि या ठिकाणी वॉर्निंग देखील दिली जाते ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून. नक्कीच दादा, मला सागर राठीविषयी थोडंसं चिंतेची बाब वाटते, कारण सागर राठी आज एक चढाईपट्टू म्हणून खेळत नाही. आज उजवा कोपरा रक्षकाच्या भूमिकेमध्ये दिसतोय. हे कुठे ना कुठेतरी वेगळी स्ट्रॅटर्जी, वेगळी रणनीती आज तमिल तलावाजने आखलेली आहे. जो मुख्य अस्त्र आहे तमिल तलावाचा, तो आज उजवा कोपरा रक्षकाच्या भूमिकेमध्ये 9 नंबरची जर्सी प्रदान केलेला सागर राठी आपल्याला पाहायला मिळतोय. बरोबर आहे सर, कारण की सागर राठी याच्याकडे अनुभव मोठा आहे, स्वतःच्या राष्ट्रासाठी खेळतो. त्याचबरोबर प्रो कबड्डीमध्ये बऱ्याच स्पर्धा त्यांनी गाजवल्यात, तो पाहायला भेटतो. परंतु तो खेळाडू का थांबला माहिती आहे सर तुम्हाला? कारण की तो सध्या त्याचे नवीन ट्रेडर त्यांचा वापर करतोय, कारण की आजचा पहिला सामना आहे. परंतु ज्यावेळेस खरोखर त्यांच्या टीमला गरज असेल ना तमिल तलावाजला, तेव्हा सागर राठी न वेळ घेता चढाई करणार आणि पॉईंट आणणार. नाही, निश्चितपणे प्रेक्षकांना त्याचं आश्चर्यच आहे, कारण सागर राठीसारखा खेळाडू इथे मात्र काय जबरदस्त टॅकल केलंय एमबीपीटी टीमने. कॉम्बिनेशन टॅकल म्हणतात ना, ते अशाच पद्धतीनं कॉम्बिनेशन टॅकल पाहायला मिळाला. पहिलं एका खेळाडूने त्या ठिकाणी थांबवलं होतं, परंतु काय जबरदस्त टॅकल. आणि चढाईसाठी पुन्हा एकदा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आमच्या लाईव्हवरती कमेंट येते, अनुराग सिंग रायगडचा छावा, आणखीन एक खेळाडू आपल्याला रायगडचा पाहायला मिळतोय. परंतु या ठिकाणी पहा, अप्रतिम पकड केली जाते. महत्त्वाचा खेळाडू जर्सी क्रमांक 1 सौरभ राऊत या ठिकाणी आउट होताना पाहायला मिळतो. त्याच्यासमोर सागर राठी आपण त्याला पाहिलं आणि तो संधीच देणार नाही आहे. चांगल्या खेळाडूला त्यांनी चांगल्या वेळेस बाद केलं आहे आणि तो आज एवढा मोठा लांबचा प्रवास करून आज मुंबईत दाखल झाला ही महत्त्वाची स्पर्धा खेळण्यासाठी. अरे, सागर राठीकडे प्रचंड मोठा अनुभव आहे, परंतु आज नुसता अनुभव असून चालणार नाही. आज नमवावं लागणार आहे एमबीपीटी संघाला देखील, कारण आज ही लढाई तेवढी मोठी आहे की प्रत्येक खेळाडू आज शर्तीचे प्रयत्न करतो या सामन्यादरम्यान जिंकण्यासाठी. चढाईसाठी हा नवा खेळाडू 11 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू साहिल पाटील, महाराष्ट्राचा खेळाडू आहे, गुणी खेळाडू आहे. बोनसचा अटेम्प्ट आहे साहिलच्या माध्यमातून. खेळावे लागणार साहिलला देखील. मुंबई पोर्टकरनं खेळताना पाहायला मिळतोय, मुंबईचा संघ पाहायला मिळतोय, एका बाजूला चेन्नईचा संघ खेळताना पाहायला मिळतोय. चढाईसाठी जर पाहिलं तर आता थोडासा बदल झाला आहे. जर्सी क्रमांक 10चा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो सौरभ. चढाई करताना 4 खेळाडू फक्त आपल्याला पाहायला मिळत आहेत टीम एमबीपीटीचे. स्कोर जर पाहिला एमबीपीटी 6 या ठिकाणी घुसून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी 1+1 2 पॉईंट या ठिकाणी मिळाले जात आहेत. सौरभ यांनी 2 पॉईंट आपल्या टीमसाठी महत्त्वपूर्ण या ठिकाणी आणलेत. कॉर्नरवरती अटेम्प्ट केला, त्यानंतर आपण पाहिलं तर आणखीन एक कॉर्नर, उजव्या हाताचे कॉर्नर पुन्हा एकदा पकड करण्यासाठी दाखल होताना पाहायला भेटले, परंतु त्या ठिकाणी 2 पॉईंट सौरभ याला मिळालेत. मुंबई पोर्टचा जर्सी क्रमांक 11चा खेळाडू साहिल पाटील चढाई करताना आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी थोडंसं त्या खेळाडूला देखील असं वाटतं की माझ्याकडनं चुकी झाली आहे, म्हणून कुठेतरी थोडासा स्ट्रेस याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी घुसून मारण्याचा प्रयत्न. एकट्याला हा खेळाडू आवरणारच नाही आहे, कारण की त्याची शक्ती पहा आपल्याला पाहायला मिळतो. जर्सी क्रमांक गौरव. आणि इथे मात्र लोणाचा बोजवा आहे एमबीटी संघावरती, कारण या चढाईमध्ये गुण मिळवणं कर्मप्राप्त असणार आहे. नुसतं बोनस गुण मिळून आता आपले खेळाडू, बाकीचे खेळाडू रिवायवल होणार नाही आहे, तिथे गुण मिळवणं गरजेचं आहे. हँड टचचा अपील आहे
दोन्ही एक- बाजूने सर पहा, दोन्ही बाजूने शड्डू ठोकले जात आहेत. कबड्डीमध्ये शड्डू म्हणजे ट्रसन, खुन्नस. आणि या ठिकाणी रेडर आउट दिलं ऑफिशियल अंपर्स यांनी. माफ करा, त्या ठिकाणी एक पॉईंट घेण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी चढाई करताना गौरव यांनी एकटा खेळाडू राहिला होता. त्या ठिकाणी साहिल पाटील याला बाद केलं आहे आणि या ठिकाणी ऑल आऊट झाले टीम MBPT. म्हणजेच काय, तमिल थलाइवाज या संघाकडे आता 5 गुणाची आघाडी असेल. या हाफ टाईममध्ये पाहिलं तर थोडासा संतधार खेळ आपल्याला पाहायला मिळतो. काय म्हणाल सर? नक्कीच MBPT आता मात्र पुन्हा एकदा 2 खेळाडू, मला वाटतं माफ करा 3 खेळाडू सुपर डुपर रेड पाहायला मिळाली या संघाच्या माध्यमातून. MBPT कमबॅक करतोय का दादा? करावे लागणार. महत्त्वाची स्पर्धा आहे सर, मानाची स्पर्धा. अखिल भारतीय स्तरावरील ही महत्त्वपूर्ण प्रथम श्रेणी अव्यावसायिक कबड्डी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि संपूर्ण मुंबई नाही, महाराष्ट्र नाही तर भारतातील खेळाडू या ठिकाणी दाखल झाले ती स्पर्धा खेळण्यासाठी. एवढं चांगलं आयोजन बंड्या मारुती सेवा मंडळाने आपल्या कबड्डी प्रत्येक प्रेमीसाठी हे मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. बंड्या मारुतीने प्रत्येक खेळाडूला आणि प्रत्येक प्रेक्षकाला गौरवाचं स्थान दिलेलं आहे. कारण ज्या पद्धतीने गॅलरी खचाखच भरलेली आहे, मला कौतुक करावं लागणार आहे प्रेक्षकांचं. मुंबईचा प्रेक्षक म्हणजे कबड्डी खेळावरती प्रेम करणार प्रेक्षक. आणि आज देखील आपण पाहतोय स्क्रीनच्या माध्यमातून प्रेक्षक देखील मागे आस्वाद घेतात या सामन्याचं. घेणार, कारण की कबड्डीची पंढरी समजलं जातं श्रमिक जिमखाना. याच मैदानामधून अनेक किती दिग्गज खेळाडू आपण मुंबईला दिले, महाराष्ट्रात दिले, भारताला दिलेत. असं हे मैदानाचा इतिहास आहे सर. आणि ह्या मैदानातून जो खेळाडू खेळून जातो ना, तो मोठा खेळाडू झाल्याशिवाय पुन्हा माघारी येत नाही. नक्कीच दादा, नक्कीच नक्कीच. ह्या ज्या मैदानाची ज्या खेळाडूला माती लागते ना, तो खेळाडू त्याचं सोनं होऊन जातं असं म्हटलं जातं. श्रमिक जिमखान्याचं मैदान, ऐतिहासिक मैदान आज रंगलाय. कारण की ह्या तर मैदानाने पहिला अर्जुन पुरस्कार कबड्डीमध्ये सन्माननीय सदानंदजी शेट्टे यांना ह्या मैदानातून मिळाला. ह्या मैदानात प्रॅक्टिस केली, या मैदानात खेळलं, या मैदानात सराव केला. सर्व गोष्टी आपल्याला पाहायला भेटल्यात. आणि ह्या जर डिला रोड विभागातून ते देखील बिलॉंग करतात, इथे स्थानिक आहेत. आणि कबड्डीमधला पहिला अर्जुन पुरस्कार मिळाला तो सन्माननीय सदानंदजी शेट्टे, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान करण्यात आला आहे बंड्या मारुती सेवा मंडळाच्या वतीनं. अशी या मैदानाची ओळख आहे सर. नक्कीच. अतिथी देवो भव, प्रत्येक येणाऱ्या सन्मान्य अतिथींचं आमच्या बंड्या मारुती सेवा मंडळाच्या माध्यमातून सत्कार आणि सन्मान करण्यात येणारच. कारण ही स्पर्धाच तेवढ्या दर्जाची आहे. आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये किती खेळाडू, हो 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 हो, खेळाडू मात्र जेरबंद होतोय. तमिल थलाइवाज संघाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर. कारण की MBPTचा जर्सी क्रमांक 4चा खेळाडू प्रेम मंडल अप्रतिम डॅश त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. चांगलं टॅकल केलं या खेळाडूला. पॉईंट आता घ्यावे लागणार आहेत. पुन्हा स्कोर जर पाहिला, एका ठिकाणी 5चा लीड होता तामिल थलाइवाजकडे, परंतु या ठिकाणी आता 3चाच फक्त लीड राहिला आहे. चढाईपट्टू पाहायला मिळतोय आपल्याला सौरभ राऊत. आता संपूर्ण श्रेय MBPTच्या डिफेन्सला देखील जातं आहे, क्षेत्ररक्षणाला देखील जातं आहे. क्षेत्ररक्षण मजबूत बनवलं आता MBPT संघानं. जे सुरुवातीला गचालाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले, सुरुवातीला जे गुण देण्यात आले ते आता मात्र देण्याचा प्रयत्न करत नाही MBPT संघ. प्रत्येक क्षणाला ओ इथे का हँड टच झालाय का, हो हो झालाय. झालाय सर. सौरभने चांगली जम्प केली, हनुमान उडी मारली. आणि समोरचा खेळाडू जो होता पहा, या ठिकाणी कॉर्नर आपल्याला पाहायला मिळतोय. मारल्यानंतर पाल्यात जाऊन फक्त स्थिरावले, पुशअप जशी पोझिशन असते ना, त्या प्रकारे आपल्याला तो खेळाडू पाहायला भेटला आणि तो 1 गुण पाहायला भेटला. तिसरी चढाई आहे सर. या ठिकाणी अटेम्प्ट काय केलाय साहिल पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी पाहूया काय होतंय. नवले सर पाहायला मिळतील. काय झालं मैदानामध्ये पाहूया. या ठिकाणी कॉलिंग दिलं जातं रिव्ह्यूसाठी. पाहूया रिव्ह्यूमध्ये आपल्याला काय पाहायला भेटेल. या स्पर्धेच्या माध्यमातून 12 कॅमेरे तब्बल या स्पर्धेच्या माध्यमातून मैदानावरती लागलेले आहेत. कोणताही निर्णय चुकणार नाही किंवा कोणताही निर्णय जाणार नाही यात काही तिला मात्र शंका नाही आहे दादा. बरोबर आहे सर. ज्या ठिकाणी माझ्या समवेत जोडले गेलेत सर्वांचा महाराष्ट्राचा बुलंद आवाज कल्याण ग्रामीण या संपूर्ण खेळाडूने, संपूर्ण खेळाडूंची ओळख जी निर्माण केली आहे, एलन जी डिसोजा आमच्या समवेत जोडले गेलेत. आणि या ठिकाणी त्यांच्याकडनं काहीतरी आता घोषणा केली जाते. एलन सर. प्रेक्षकांच्या माहितीसाठी प्रत्येक मॅचमध्ये दोन्ही संघांना एक निर्णय दिला जातो. आणि आपल्या जवळ पण आमच्या या ठिकाणी बसलेले जे थर्ड अंपायर आहेत त्यांना 12 कॅमेऱ्याचे डोळे आहेत. म्हणून
दगदग वाजते हृदयात अशा पद्धतीचा खेळ मैदानावरती. काय पंचाचा डिसिजन येणार आहे काय कल्पना नाहीये, बरोबर आहे सर. परंतु या ठिकाणी पाहिलं तर टिक 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 हृदयाचे ठोके वाजवणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. थकथक थकथक पाहायला मिळत आहे आपल्याला. कारण की तमिल तलवारकडे 5 गुणची नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं ना मित्रांनो, तर बघा पॉईंट घेताना पहिला सेल्फ आउट खेळाडू आपल्याला पाहायला भेटला, त्यानंतर दोघांनी टच केलं, त्यामुळे कुठेतरी हे 2 पॉईंट देण्यात आलेत खेळाडूला. आणि मी म्हणेन की हम तो डुबेंगे सनम साथ में तुझे भी लेकर डुबेंगे. काय चेहरे नवीन दिसत आहेत पण हे चेहरे लोकप्रिय आपल्याला खेळणारे एक नॅशनल मध्ये आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व करणारे चेहरे त्यांनी या ठिकाणी पाहतोय. आपल्या मुंबईचे संघ कोणी जबरदस्त अशी टॅकल होताना आणि आपल्याला नक्की संपूर्ण खेळाडूंबद्दल माहिती देतच आहे. आणि रायगडच्या खेळाडू होत्या आणि कोकणातले खेळाडू होते आणि कागेराचे खेळाडू होत्या, ठाण्याच्या असल्या किंवा मुंबईच्या असल्या अशी अनेक संपूर्ण माहिती टाकत नक्कीच आम्हाला प्रत्येक प्रेक्षकाला देते. कुठेतरी वाटत असतं की नवीन चेहरे पण नक्कीच प्रत्येक मॅच अतिकरीची लढाई या ठिकाणी होताना पाहत होता. पण ही सामना सुद्धा सौरभ राऊतकडून आपल्या संघाला गुण मिळवताना अशी चांगली कामगिरी त्याला करावं लागणार. कारण मराठी या ठिकाणी पाहिलं तर आपण गौरवकडनं चुकी होताना पाहायला मिळते. 3 खेळाडू फक्त आपल्याला पाहायला भेटले तमिल तलवारचे, आणि या ठिकाणी सिंगल अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी खेळाडूने 1 पॉईंट मिळवला. आपल्याला पाहायला मिळतोय स्कोर या ठिकाणी BPT 16 तमिल तलवार 17. एका गुणाच्या आघाडी आपल्याला तमिल तलवार संघ पाहायला मिळतो. सर कमबॅक केलं पहा MBPTने देखील. हा अतिशय सुंदर कमबॅक पाहायला मिळाला आहे, परंतु तमिल तलावास तेवढाच मोठा संघ आहे, प्रो कबड्डीचा अनुभव आहे, मोठमोठे सामने खेळण्याचा अनुभव आहे, परंतु इथे BPT संघ देखील काही कमी नाही. प्रत्येक क्षणाला उत्कंठा वाढणारा सामना पाहायला मिळतोय. नक्कीच नक्कीच आपला रोहित बैनवाल आपल्याला पाहायला मिळतो. जर्सी क्रमांक 3 मध्ये प्रो स्टार कबड्डी खेळाडू आहे. पुन्हा रिव्ह्यू घेतला जातोय पहा. टीम MBPT यांच्याकडनं रिव्ह्यू घेतला जातोय. बोनससाठी घेतला जाईल का कॅन्सल केला जाईल, पाहूया काय निर्णय दिला जाईल. यस, रिव्ह्यू घेतला जातोय. मुंबई पोर्ट कडून काय झालं? या ठिकाणी रिव्ह्यू गमावलाय टीम MBPTने रिव्ह्यू गमावलाय. बोन आपलं सक्सेसफुल झालाय का? ओके सर, थँक्यू थँक्यू. बरोबर आहे सर. या ठिकाणी सौरभ राठे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्याकडनं सिंगल पकडण्याचा अटेम्प्ट, परंतु या ठिकाणी खेळाडू पकडता आला नाहीये. सौरभ राठी या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. 1 गुण सागर राठी, माफ करा, सागर राठी या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. मुंबई पोर्ट याच्या खात्यामध्ये 1 पॉईंट जाताना पाहायला भेटेल. या ठिकाणी जर्सी क्रमांक 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतो खेळाडू रोहित बैनवाल. पॉईंट घ्यावे लागणार सर या ठिकाणी, कारण की हा लोन पडला जाईल ना काही वेळातच. नक्की शेवटचा मोहरा आहे तमिल तलावाचा, परंतु इथे या मोहऱ्याच्या हाती काही गुण लागणार आहेत का पाहावं लागणार आहे. प्रयत्न आहे आणि गुण मिळतोय देखील. लोन वाचवलाय दादा या ठिकाणी. झटापट्टीमध्ये पाहिलं रेड संपत होती, जाण्याची वेळ होती, परंतु त्या ठिकाणी एका खेळाडूची चुकी झाली. रोहित बैनवालने 1 पॉईंट मिळवला. या ठिकाणी सबस्टिट्यूट खेळाडू आता बदलला जाईल. पाहूया कुठला खेळाडू आतमध्ये येतोय. स्क्रीनवरती आपल्याला खेळाडू दाखवले जातात. पाहूया खेळाडू कोण असेल. 10 नंबरचा खेळाडू बाहेर गेलाय, म्हणजे सौरभ बाहेर गेलेत.
जर्सी क्रमांक 5चा खेळाडू दीपक पुन्हा आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत चढाईसाठी. जर्सी क्रमांक 1 सौरभ राऊत चढाई करतोय वारंवार. स्वरूपची हाईट देखील पाहिली केवढी मोठी आहे. आरामात असं वाटतं की आरामात हा पॉईंट घेऊ शकतो. तो बघा वारंवार अटेम्प्ट केला जातोय. कॉर्नर दीपक आपल्याला पाहायला मिळत आहेत. डाव्या कॉर्नरवरती या ठिकाणी पुन्हा एकदा अटेम्प्ट केला जातोय. दोनच खेळाडू आहेत. जर या ठिकाणी स्वरूपची जर पकड झाली नाही होणार आहे. चांगली जंप आपल्याला पाहायला मिळते. शर्क दिला जातोय. खेळाडू ज्यावेळेस त्याचा थाई होल्ड घेण्यासाठी येत होता त्यावेळेस दोन्ही खांद्यांवरती त्याने हात ठेवला आणि लगेच जंप करून बाहेर निघालेत. आणि रोहितने मागचा लोन वाचवला होता, लोनाचा बोजा वाचवला होता. आता पुन्हा एकदा काय करतोय मैदानावरती पाहावं लागणार आहे. बोनस गुण तर मिळवलेला आहे, परंतु आता तो लोन जो पडणार आहे तो कुठे ना कुठे वाचवावं लागणार आहे. कारण आणि ते वाचवता येणार नाहीये. लोकेश जर्सी क्रमांक 10, तुषार गुंडील जर्सी क्रमांक 2 एमबीपीटीचे महत्त्वाचे खेळाडू आणि या ठिकाणी लोन पाहायला मिळतो. आता एक गुण पाहायला गेलं तर बीपीटी या संघाकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतो. 20-21 असा गुणफलक आपल्याला पाहायला मिळतोय. तमिल तलवाज 20 गुण, बीपीटी 21 गुण. जसं तसं प्रत्युत्तर दिलंय बीपीटी या संघाने. नक्कीच या ठिकाणी चेंजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. राईट कॉर्नरचे राईट टर्न जो होता त्या ठिकाणी कॉर्नरवरती आलेले आहेत. या ठिकाणी पाहायला मिळतात खेळाडू आपल्याला. सागर कॉर्नर लावला होता पहिला, त्यानंतर पुन्हा राईट टर्न लावण्यासाठी ते तिकडे दाखल झालेत. हे चेंजेस पाहायला मिळत आहेत. ज्या ज्या वेळेस गरज असेल ना त्या त्या ठिकाणी आपल्याला सागर पाहायला मिळतील. जिथं जिथं संघाला गरज आहे तिथे तिथे ते खेळाडू उभे राहणार आहे सर. नाही, सागरकडे ते ताकद आहे, सागरकडे ते स्किल आहे की तो कोणत्या ठिकाणी उभा राहून डिफेन्स मजबूत करू शकतो. आणि पुन्हा एकदा चढाईसाठी तमिल तलावाचा खेळाडू. आता मात्र दादा 2 गुणांची आघाडी झाली आहे बघता बघता बीपीटी संघाकडे. बीपीटी हळूहळू एक एक पॉईंट घेत जाणार आहे. त्यांना माहिती आहे कसं खेळायचं आहे, कसा सामना आपल्या टीमला जिंकवून द्यायचा आहे. या ठिकाणी प्रयत्न करताना साहिल पाटील गुणाचा प्रयत्न केला आहे, परंतु ऑफिशियल्स आमचे अंपर्स आहेत, पंच आहेत, त्यांच्याकडे लक्ष असेल. ते काय निर्णय देतात ते खूप महत्त्वाचं आहे. या ठिकाणी बोनस दिला जातोय आणि या ठिकाणी पहिला टाइम अप आपल्याला पाहायला मिळतो, ऑफ होताना पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी पाहूया आमचे ऑफिशियल्स अजून कॉमेंटेटर आहेत पाहायला मिळतात आपल्याला. ॲनल डिसोजा यांनी सांगितलंय डीजे चा आपण या ठिकाणी आनंद घेऊया. तोपर्यंत आम्ही देखील थांबतो. धन्यवाद.
रनची आघाडी मध्यंतराला बॉर्डर पकडूनकडे यानंतर दुसरा मुद्दा पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी संपलाय. बीपीटी 22 गुण, तमिल थलाइवाज 21 गुण, एका गुणाच्या आघाडी बीपीटी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. येणाऱ्या काही वेळातच दुसऱ्या डावाला देखील सुरुवात होताना पाहायला मिळते. चढाई जर पाहिली या ठिकाणी तमिल थलाइवाजचा खेळाडू चढाई करताना पाहायला भेटेल. सागर राठी आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 10 चढाई करताना सौरभ आपल्याला पाहायला भेटेल. डाव्या बाजूने चढाई करतो, या ठिकाणी शॉट करण्याचा प्रयत्न, जर्सी पुलिंग, परंतु पंचांकडनं 2 पॉईंट दिले जात आहेत. या 2 पॉईंटच्या मदतीनं गुणफलक आपल्याला 23 पाहायला मिळत आहेत. तमिल तलाइवाज या संघाचं चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतो जर्सी क्रमांक 11 मध्ये पुन्हा एकदा साहिल पाटीलने आतापर्यंत सर चांगली कामगिरी केली आहे. ही आता पुढच्या चांगली चढाई पाहायला भेटते. थोडासा शॉट करण्याचा प्रयत्न होता, डॅश करण्याचा प्रयत्न होता. जर्सी क्रमांक 8 आपल्याला राहुल पाहायला मिळत होता, परंतु त्याच्याकडनं चुकी झाली आणि 1 पॉईंट जर पाहिला तर सौरभ राऊत आपल्या संघासाठी घेऊन गेला. या ठिकाणी पहा बॅक काय पकड केली आहे पहा, अप्रतिम टॅकल केलंय. जर्सी क्रमांक 10 आपल्याला पाहायला मिळतो लोकेशने मात्र पहा खेळाडूचं लक्ष नव्हतं, थोडंसं पाठून गेला, बॅक काढली पुन्हा एकदा खेचून स्वतः एकटा खेळाडूला आपल्या अंगावरती घेतलं आणि महत्वाचा खेळाडू त्या ठिकाणी बाद केला. अरे काय सुंदर खेळ पाहायला मिळतो. 14 बरोबर आहे सर, या ठिकाणी ॲडव्हान्स पॉईंट घ्यायचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी जर्सी क्रमांक लोकेशने ॲडव्हान्स टॅकल केलं. ताकद आहे या खेळाडूकडे. गौरव बरोबर आहे सर नक्कीच. गौरव आपल्याला पाहायला मिळतं. थोडंसं बॉडी स्ट्रक्चर जर पाहिलं तर खूप ताकद आहे त्या खेळाडूकडे. त्याला जर पकडायचं असेल तर आपल्याला चैन लावून टॅकल करावे लागेल, तर तो कुठेतरी तुम्हाला भेटू शकतो. जर सिंगल तुम्ही टॅकल करायला गेलात तर तो खेळाडू आरामात त्या खेळाडूला आपल्या पाल्यामध्ये घेऊन जाऊ शकतो. काय म्हणाल सर? नक्कीच, परंतु इथे मात्र साहिल पाटील देखील उत्तम खेळ करतोय. आज तगडी फाईट आहे या दोन्ही संघांच्या माध्यमातून. तमिल तलाइवाज बीपीटी या संघादरम्यान काय जबरदस्त सामना चालू आहे आपल्याला पाहायला मिळतो. 1 नंबरचे इथे अँकल होल्ड, काय जबरदस्त कॉम्बिनेशन म्हणता येईल दादा. बरोबर आहे सर. आता या ठिकाणी आता एमबीपीटी संघ देखील तितकाच काय अँकल होल्ड केला बघा, थोडासा सुटला होता, परंतु जो सपोर्ट भेटला ना तो महत्त्वाचा सपोर्ट पाहायला भेटला एमबीपीटीचे खेळाडू. एका खेळाडूने हात टाकला, त्या ठिकाणी अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न होता, तिकडनं तो सुटला, परंतु टर्न आणि कॉर्नर यांनी महत्त्वाची कामगिरी केली आणि महत्त्वाचा या ठिकाणी पॉईंट एमबीपीटीच्या खात्यामध्ये जाताना पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 14 सर पाहायला मिळतोय. तमिल तलाइवाज बीपीटी आजच्या दिवसातील दुसरा सामना चालू आहे. अतिशय उत्तम सामना. 25-27 अशी गुणतालिका पाहायला मिळते. तमिल तलाइवाज 25 तर बीपीटी 27. मागच्या चढाईमध्ये याला थांबवलं होतं, परंतु आता तो थांबणार नाही. आता तो प्रत्येक चढाईमध्ये तुमच्यावरती वार करणार आहे. बीपीटी संघावरती वार करताना पाहायला मिळाला हा खेळाडू. 2 खून काय ओढत नेलेत. आतमध्ये घुसून मारण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी, परंतु सपोर्ट चांगला भेटला नाही, त्यामुळे कुठे 2 पॉईंट जाताना आपल्याला पाहायला भेटले. सौरभ राऊतने सुद्धा कमाल केली आहे आज सामन्यामध्ये. सौरभ राऊतने अतिशय उत्तम खेळ केला आहे. हँटचा प्रयास आहे लेफ्ट कॉर्नरला, परंतु इथे आवश्यकता नव्हती. ॲडव्हान्स टॅकलचा प्रयास केला गेला. सौरभ राऊत त्याची हाईट आहे, प्रॉपर एका जागेवरनं पॉईंट मारण्याचा प्रयत्न करतो आणि सिंगल टॅकल करण्याचा प्रयत्न होता, नाही मिळणार. सौरभ राऊत असे मिळणारच नाहीत तुम्हाला. सौरभसाठी देखील तुम्हाला काहीतरी टाइम अप झाल्यानंतर काहीतरी विचारपूर्वक कामगिरी करताना थोडेसे स्ट्रॅटर्जी ठरवावे लागेल. या ठिकाणी पहा ही स्ट्रॅटर्जी आहे. थोडा तरी खेळाडू आतमध्ये घुसला का आता एमबीपीटीने देखील विचार केलाय की लगेचच पकडायचं. काय म्हणाल? नाही, नांदूनच द्यायचं नाहीये प्रांगणामध्ये अशा खेळाडूंना. डायरेक्ट मैदानाच्या बाहेर फेकलं गेलंय. जबरदस्त कव्हर पाहायला मिळाली या दरम्यान. पुन्हा एकदा 5 विरुद्ध 1च्या लढतीमध्ये सौरभ राऊत 1 नंबरची जर्सी परिधान केली आहे, परंतु 1 नंबरचा खेळ देखील करावा लागणार आज सौरभला. 1 नंबरचाच खेळ करतोय सर तो संपूर्ण मैदानामध्ये. पहा एमबीपीटी कडनं तर पाहिले 2च खेळाडू फक्त रेड करतात. एका बाजूला सौरभ राऊत पाहायला मिळतोय, एका बाजूला साहिल पाटील पाहायला मिळतोय. एकाचा जर्सी क्रमांक 1, एकाचा 11. योगायोग म्हणावे लागेल.
एक से बढ़कर एक. नक्कीच. लोकेश गौरव बहा एक नंबरचा खेळाडू वारंवार आपल्या संघासाठी पॉइंट घेतोय. माने नाही, गौरवने देखील आज एक नंबरची जर्सी प्रदान केली, म्हणजेच तर एक नंबरचा खेळ करावा लागणार. आणि इथे मात्र खेळाडू बदललाय. 11 नंबरचा खेळाडू मैदानामध्ये आलाय. एक नवा चेहरा मैदानावरती पाहायला मिळतोय. हा चेहरा काही कमाल करणार आहे का हे पाहावं लागणार आहे. 14 नंबर सुंदर अँकल होल्ड. काय सागरने अँकल होल्ड केलाय, जबरदस्त अँकल होल्ड. प्रत्येक क्षणाला उत्कंठ वाढवणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तमिल तलवाज विरुद्ध BPT 29-30. सध्या बंड्या मारुतीची स्पर्धा सुपर हिट झाली म्हणायला हरकत नाही, कारण पहिला सामना देखील एवढाच टाईट होता, एवढाच चुरशीचा होता. हा सामना देखील 30-29 असा पाहायला मिळतोय. पहिली मॅच देखील तितकीच आपल्याला घमासान पाहायला भेटली. हाय व्होल्टेज सामना झाला या ठिकाणी. तर दुसरी मॅच देखील 30-29 BPT तमिल तलवाज हा सामना पाहायला मिळतोय. जिंकणार कोण हा प्रश्नचिन्ह आहे. येणाऱ्या काही वेळात आमच्या प्रेक्षकांना पाहायला भेटेल. आमच्या यूट्यूब वाहिनीवरती जोडलेले सर्व प्रेक्षक, बंड्या मारुती सेवा मंडळ ऑफिशियल यूट्यूब वाहिनीवरती सर्व प्रेक्षकांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. दिवस क्रमांक 1 या ठिकाणी पहा, थोडासा बोनस अटेंड करण्याचा प्रयत्न होता, परंतु हा प्रयत्न हाणून पाडलाय. जर्सी क्रमांक 5 आपल्याला पाहायला मिळतोय. दीपकने संधी दिली नाही. पहिला अटेम्प्ट केला होता त्यावेळेस सोडलं. दुसऱ्या अटेम्प्टला पहा अँकल होल्ड अप्रतिम केला, शेवटपर्यंत सोडला नाहीये. आणि महत्त्वाचा खेळाडू या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. BPT संघ मध्यंतरानंतर थोडीफार आघाडी घेऊन होता, परंतु आता तमिल तलवाजने कमबॅक केलाय, पुनरागमन केलंय. आणि हे पुनरागमन थांबवावं लागणार आहे BPT संघाला. हा सामना जिंकायचा असेल तर कमालीचा सामना पाहायला मिळतोय मैदानावरती आपल्याला. प्रेक्षकांनी देखील संपूर्ण मैदान खचाखच भरले. पहिल्याच दिवशी कमीत कमी प्रेक्षक आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत. 15,000 प्रेक्षक तरी आहेत, आरामात आहेत. आणि अजून 4 दिवस काढायचे आहेत. आयोजन समिती देखील आमचा विचार करणार आहे की बाकीचे प्रेक्षक आपण बसवायचे कुठे. म्हणून आयोजन समितीने एक निर्णय घेतला, संपूर्ण स्पर्धा 12 कॅमेरे लावून आपण यूट्यूब लाईव्ह करायची आणि आमच्या प्रत्येक प्रेक्षकाच्या घरोघरी ही स्पर्धा पोहोचवण्याचं काम करायचं. आणि हे आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहे. चढाई करताना चढाईपट्टू आपल्याला पाहायला मिळतोय. 10 नंबर डू ऑर डाय. वाईड आहे चढाई. सौरभ याच्या खांद्यावरती महत्त्वाची जबाबदारी दिली आहे सर. 10 नंबर जर्सी केली डू वाईड. आणि या ठिकाणी 5च खेळाडू पाहायला मिळतील, म्हणजे पॉईंट मारायचाच आहे. अटेम्प्ट केला जातोय वारंवार. पहा थोडीशी गडबड होताना पाहायला मिळते. BPT टीमकडनं गडबड झाली आहे, परंतु या ठिकाणी चांगला बॅकअप जर्सी क्रमांक 10 आपल्याला पाहायला मिळतोय. लोकेशने चांगला सपोर्ट दिला, त्यामुळे ही पकड झाली महत्त्वाची. जरा तरी आपल्याला पाहायला भेटला तर संधी मिळाली असती. 12 नंबरने जंप केली होती पायामध्ये, आपल्याला रवी भाटी पाहायला मिळाला. त्यानंतर जर्सी क्रमांक 10 लोकेशने सपोर्ट केला आणि या महत्त्वाच्या खेळाडूला बाद केलं आहे. हा एक गुण मिळाला आहे. पुन्हा एकदा स्कोर आपल्याला लेवल पाहायला मिळतो 31-31. ही 31-31 सामना शेवटपर्यंत कुठे जाणार आहे दादा, कारण अतिशय चुरशीची लढाई आहे. सांगता येणार नाही कोणता संघ विजयी होणार आहे. हो, इथे 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 काय घडतंय, इथे घडलंय, इथे अतिशय उत्तम घडलंय. सौरभ राऊतने तब्बल 2 खेळाडू बाद केले आहेत तमिल तलावाजचे. या ठिकाणी पाहिलं तर एक म्हण आहे सध्या ती चर्चेत आहे, ती म्हणजे सो दाऊद तो एक राऊत. हा एक राऊत जर्सी क्रमांक 1 मध्येच पाहायला मिळतोय. चांगला पॉईंट घेतला त्याने या खेळाडूने. अतिशय पुन्हा उत्तम, पुन्हा एकदा आपल्याला गौरव पाहायला मिळतोय चढाई करताना. आणि या ठिकाणी सपोर्ट चांगला पाहायला मिळतोय. सर्वच खेळाडू तुटून पडले खेळाडूवरती, कारण की मागाशी सांगितलं या खेळाडूला जर पकडायचं असेल ना तर तुमच्या सर्व खेळाडूंचा सपोर्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. 1-2 खेळाडू या खेळाडूला रोखूच शकत नाही, एवढी ताकद आहे खेळाडूकडे. आणि हा पुरा सपोर्ट BPTचा आपल्याला पाहायला मिळतोय. थांबवलंय या ठिकाणी गौरवला. म्हणूनच तर हा एकीचा खेळ आहे ना मोठा दादा. संघर्ष एका आपण या खेळाडूला स्पर्धेच्या निमित्तानं थांबवण्यासाठी आपण सर्वच पाहतोय. सामन्यातलं बदलतं चित्र खेळाडू आपण येत पाहिलंय. राहतात. एका बाजूला MBPT आहे, दुसऱ्या बाजूला तमिल थलाइवाज. असं म्हटलं जातं की जितका मोठा संघर्ष असतो तितकं यश देखील शानदार असतं. सामन्यातलं बदलतं चित्र आपण पाहतोय. निश्चित स्वरूपात किडर सिंग देखील या सामन्याचा असणारा आनंद घेत आहेत. काय वाटतं या चालू सामन्याविषयी? नक्कीच आपण पाहिलं की पहिला सामना युवा पटल आणि मिडलँड अकॅडमी त्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं की युवा पटलनी शेवटच्या क्षणात एक मोठी आघाडी जिंकली, पण तेव्हापर्यंत शेवटच्या 5 मिनिटापर्यंत रफाईला मॅच होती. आज सामना तसाच रंगत आहे. फक्त 3
या ठिकाणी पाहतो बीपीटीकडे पण कमी त्याला हा मोठा कॉम्पिटिशन आहे त्यांच्या खेळाडू हिंदी कॉमेंट्री त्यांच्याकडे अनुभव आहे नक्कीच आज सगळं त्यांच्याकडे तरुण करणार आहे पण नक्कीच अनुभवाची खूप कम करता वाटत नाही म्हणून जर आतापर्यंत तरुण ठेवले मुंबईच्या एक मोठा बघायला सगळ्याला बीपीटीला फक्त आणि फक्त 3 गोल चालवले काय शेवटचे क्षण राहिले नक्की नक्की का आपण माहिती आहे कारण कुलदीप सिंग एक तमिळ थलाइवाचं एक मोठं नाव म्हटलं जातं भारताच्या कबड्डी क्षेत्रात आपण पाहिलं तमिळ थलाइवाचे हेड कोच आहेत हे सगळे NYP प्लेयर्सना आपण संधी दिली आपण तरी देखील जे रायझिंग स्टार्स आहेत इथे एक जर चांगल्या पाहिलं तर प्रकारचा असणारा आपल्याला संघर्ष both out होताना इथं पाहायला देत मिळत आहेत आहे. तो बीपीटी समोर बहुत आउट झाला नक्कीच महत्त्वाचा सर, खेळाडू या सागर संपूर्ण पण बाद झाला स्पर्धेमध्ये पाठीमागे बंड्या touch line मारुतीच्या ला झाला. वतीने आणि ते आपण चढाई अनेक करताना pro कुठेतरी आपण स्टार, पाहिलं अनेक साहिल पाटील हा राष्ट्रीय देखील खेळाडू बाद झाला. अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू आपण या ठिकाणी खेळताना पाहतोय आणि आपण या ठिकाणी पाहतो, जसा तुम्ही आता उल्लेख केलं की या ठिकाणी तरुण खेळाडू NYP म्हणजे एक नवीन तरुण जेव्हा खेळाडू कबड्डी सुरुवात करतो तेव्हापासून त्याची ग्रूमिंग प्रॉपर ग्रूमिंग आणि त्यानंतर बलाढ्य संघामध्ये मोठ्या संघामध्ये त्यांना संधी मिळते. तसंच युवा पलटण आज पुणेरी पलटणचा एक छोटा संघ आहे. आज आपण या ठिकाणी पाहतोय की पिंक पॅन्थर्स कप्स ते पण जयपूर पिंक पॅन्थर्स एक छोटासा संघ आहे जो आज त्या तरुण खेळाडू घेऊन आहे. नक्कीच या सर्व खेळाडूंना आपण प्रो कबड्डीत काय अनेक राष्ट्रीय संघ राष्ट्रीय स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करताना पाहणार. नक्कीच नक्कीच आपल्या बंड्या मारुती सेवा मंडळाचा असणारा एक महत्वाचा असणारा एम आहे रिव्ह्यू घेतलेला आहे आणि प्रत्येक मॅचमध्ये संघाला एक रिव्ह्यू आपण देतोय. या रिव्ह्यूमध्ये खरंच अत्यंत महत्त्वाचा रिव्ह्यू आहे कारण 31 आणि 34 3 गुणांची आघाडी पाहणं महत्त्वाचं असणार की रिव्ह्यू कोणाच्या पडल्यात पडणार. चालू आहे ना रिव्ह्यू अनसक्सेसफुल म्हणजे 2 पॉईंट तमिळ तलावाजला मिळालेला आहे. आणि सर आपण जर या स्पर्धेबद्दल बोलतो अनेक एक मोठा इतिहास या बंड्या मारुती सेवा मंडळाचा या परेलच्या ग्राउंडवरती रोल परेलच्या ग्राउंडवरती सर्वप्रथम या मैदानावरती कबड्डीची स्पर्धा भरवली ती म्हणजे बंड्या मारुती सेवा मंडळाने आणि आज त्यांचा 75वा वर्ष आणि एवढी भव्य दिव्य आयोजन व नियोजन जर कोणी यापूर्वी येऊन या मैदानाला पाहिलं असणार आणि त्यानंतर जर आज ती रूपरेषा या मैदानाची आहे. खरंच आज मला मित्रांनी येऊन भरपूर जणांनी TV चॅनलवरती YouTube चॅनलवरती बोलत आहेत की या बंड्या मारुतीत एवढा मोठा स्पर्धा कसं आयोजन करू शकता तुम्ही. नक्कीच हेच आपण पाहतोय की ही स्पर्धा सक्सेस जरूर होते कारण बंड्या मारुती सेवा मंडळाचा असणारं एमच आहे की अनेक चांगले चांगले प्रोचे प्लेयर्स आपण पाहतोय मात्र रायझिंग स्टार्स उगवते सितारे प्रत्येक चांगल्या टीममधून निर्माण झाले. आपण या प्रोच्या आपण ज्या पद्धतीनं जयपूर कप्सचा विचार करतोय तमिळ थलाइवाचा विचार करतोय यातून देखील चांगले चांगले असणारे खेळाडू आहेत. भारताचं उज्ज्वल भवितव्य आपल्याला या लोअर परेलच्या असणाऱ्या मैदानात अनुभवता येतं अर्थात निमित्त आहे बंड्या मारुती सेवा मंडळाची भव्य दिव्य अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026. ओर टू आलन. नक्कीच ओव्हर टू द कॉमेंटेटर्स. आपले कॉमेंटेटर्स या ठिकाणी सज्ज झालेले आहेत माने सर आणि त्याचबरोबर कामटे सर या ठिकाणी आहेत आणि अत्यंत आत्तापर्यंत आपण यूट्यूबवर पाहतोय की काय सुंदर समालोचक ते करत आहेत आणि आत्तापर्यंत भरपूर चांगले आपल्याला रिव्ह्यूज येत आहेत. धन्यवाद. धन्यवाद ॲलन सर. पुन्हा मैदानाच्या दिशेने आपण जातोय. BPT 40 आणि तमिळ तलावाज 33 या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला राष्ट्रीय पाहायला कीर्तीची मिळतात. आंतरराष्ट्रीय दर्जाची महान चढाई खेळाडू करण्यासाठी शिवछत्रपती अवॉर्डी या डिलाई लोडची असणारी सुकन्या अजून एक पॉइंट सोनाली विष्णू शिंगटे या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित राहिली. मनपूर्वक आभार सोनाली. बंड्या मारुती सेवा मंडळाच्या वतीने थँक्यू व्हेरी मच. आणि तर गंमत आहे ना या खेळाची ते तुम्ही शेवटपर्यंत कोणत्याच संघाला मागे ठेवू शकत नाही. प्रत्येक क्षणाला सामना बदलत राहणार आहे. चढाईसाठी जर्सी क्रमांक 14 रोहित चढाई करतोय. पुन्हा ज्या खेळाडूने 2 पॉइंट मिळवले होते तो जर्सी क्रमांक 1 परिधान केलेला खेळाडू गौरव चढाई करतोय. यंग टॅलेंट खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तमिळ तलावाच्या खेळाडूकडनं बैठीचा प्रयत्न होता. एमटी रेड इथे पाहायला मिळते आपल्याला. एमटी रेड आपल्याला पाहायला मिळते. चढाईसाठी तिसरी चढाई पाहायला मिळते. ह्या चढाईमध्ये पॉईंट घ्यावेच लागणार आहे सौरभ राऊत या खेळाडूला. या ठिकाणी पुन्हा एकदा अँकल होल्ड पाहायला मिळतोय. ताकद लावली जाते परंतु दोन्ही खेळाडूंनी चांगला डॅश दिलाय. दिवेश आपल्याला पाहायला भेटला जर्सी क्रमांक 11 मध्ये.
आणि त्याच्या सोबतीला पाहिला तर आपण आणखीन एक खेळाडू त्या ठिकाणी पाहायला भेटला. कुठेतरी मॅच आता जर पाहिले ना तर 36-40 4च फक्त आता गुण BPTकडे आहेत. 4 गुणाची आघाडी आहेत BPT संघ आणि 4 खेळाडू देखील पाहायला मिळत आहेत. आणखीन 2 पॉईंट पाहायला मिळत आहेत. काय जम्प केली आहे पहा. या ठिकाणी थाय होल्ड करण्याचा प्रयत्न होता परंतु जम्प मारल्यानंतर 2 पॉईंट घेऊन गेला तमिल तलैवाचा खेळाडू. या ठिकाणी टाइम आउट घेतलाय. पाहूया आता स्ट्रॅटर्जी काय असेल. नाहीये सॉरी माफ करा प्रेक्षक. पुन्हा तोच खेळाडू चढाईसाठी जातोय. वारंवार पॉईंट घेतो आपल्या टीमसाठी. दिवेश आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी आणखीन एक पॉईंट घेतला जातोय. पाहूया पंचांकडनं काय निर्णय दिला जातोय. रिव्ह्यूसाठी अटेम्प्ट केलाय. दिवेश सांगतोय की रिव्ह्यू घ्यावेच लागणार आहे. या ठिकाणी सागर देखील सांगतोय परंतु तसं नाही आहे. दोघांनी देखील पाहिलं तर तो रिव्ह्यूसाठी जो अपील केला होता तो दोघांनीही घेतला नाही आहे. आणि चढाईसाठी आपल्याला जर्सी क्रमांक 14 मध्ये रोहित पाहायला मिळतोय. आणि ह्या ठिकाणी अटेम्प्ट कोणावर केलाय. महत्त्वाचा खेळाडू आपल्याला सागरला बाद केलाय. वॉर्निंग दिली. या ठिकाणी ग्रीन कार्ड दाखवलंय. खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो जर्सी क्रमांक 1 मध्ये सौरभ राऊत. साहिल पाटील माफ करा. साहिल पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा चढाईसाठी गौरव आपल्याला पाहायला मिळतोय. गौरवकडे ताकद आहे, स्किल आहे. आणि हा आता बघूया स्किलचा वापर करतोय का ताकदीचा वापर करतोय. परंतु इकडे पहा एकट्या खेळाडूने या मोठ्या बलाढ्य खेळाडूला थांबवलंय. जर्सी क्रमांक 12 काय थांबवलंय. यू मुंबाचा कॉर्नर देखील आहे आणि त्यांनी दोन्ही ठाय होल्ड केले. जाग्यावर ताकदीने थांबवलं. म्हणजे काय गौरवला इथं संधीच दिली नाही ताकद लावायची आणि मिळणार देखील नाही आहे. चांगलं आपल्याला पकड पाहायला मिळते आहे. हळूहळू जर पाहिलं तर MBPT संघ थोडीशी आघाडी घेताना पाहायला मिळतो. 43-38 5 गुणाची आघाडी आपल्याला BPT संघ पाहायला मिळतो. मुंबईचा संघ एका बाजूला चेन्नईचा संघ खेळताना पाहायला मिळतोय. पुढचा सामना देखील प्रेक्षकांनो कुठे जाऊ नका, पाहत राहा. महत्त्वाची स्पर्धा. हॅलो पुन्हा तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. दिवेश चढाईसाठी येताना समोरचा पॉईंट घेण्याचा प्रयत्न करतोय वारंवार परंतु स्फूर्ती महत्वाची आहे. त्याकडे स्किल आहे. डुबकी मारण्याचा प्रयत्न थांबवलं MBPTच्या खेळाडूने. डुबकी म्हटलं तर डायरेक्ट एकच नाव लक्षात येतं आपल्याला, प्रदीप नरवाल. डुबकी किंग पटना पायरेट्सकडनं खेळताना त्या खेळाडूने हंगामाच केला होता. त्याची आठवण करून दिली या खेळाडूने. इथे आता वेळ घेतला जाईल टीम BPT संघाकडून, कारण की त्यांना माहिती आहे आपल्याकडे 6 गुण आहेत आतापर्यंत. 44 डबल डिजिट आपल्याला पाहायला मिळते. 44 धावा आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. 38 गुण आणि 44 गुण ही महत्वाची चढाई असणार आहे. टाइम आउट घेतला या ठिकाणी. ऑफिशियल टाइम आउट आपल्याला पाहायला मिळतोय टीम BPT संघाने घेतला. यामध्ये काहीतरी स्ट्रॅटर्जी ठरवल्या जातील. कुठेतरी आता दोन्ही संघाचे आपल्याला कोच पाहायला मिळतील. तमिल तलैवाचे कोच आपल्याला कुलदीप पाहायला मिळतील. तर एका बाजूला MBPTचे कोच आपल्याला फिरोज पठाण यांच्याकडनं काहीतरी कानमंत्र दिले जातील. थोड्याशा सूचना दिल्या जातील. येणाऱ्या काही मिनिटांमध्ये तुम्हाला कसं खेळायचं आहे या संपूर्ण माहिती आता तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. थोडीशी चर्चासत्र सर आपल्याला पाहायला मिळतं दोन्ही ऑफिशियल्स प्रशिक्षक यांच्याकडून. टाईम संपलाय. लगेचच दोन्ही कोच जर पाहिले लगेच आपल्या जागेवरती बसण्यासाठी त्या ठिकाणी जाताना पाहायला मिळत आहेत. रिव्ह्यू घेतलाय. प्रो कबड्डीचे खेळाडू या मुंबईचे खेळाडू महाराष्ट्राचे खेळाडू आपण सर्वांचं बंडबाटच्या वतीने मनपूर्वक स्वागत. थोडं पात्र दिली.
रिव्ह्यू बीपीटीने रिव्ह्यू मागितला होता आणि रिव्ह्यू सक्सेस होताना पाहायला मिळतो बीपीटी या टीमकडून. माफ करा प्रेक्षक, घुसून मारण्याचा प्रयत्न, 1 2 3 सुपर डुपर रेड या ठिकाणी पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 11 साहिल पाटील यांनी अप्रतिम चढाई केली आहे. पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतला जातोय 3 पॉईंटसाठी, कारण की हा लोन खूप महत्वाचा होता. कोल्हापूरकर जरा टाळा होऊन जाऊ द्या साहिल साठी. अप्रतिम प्रयत्न आहे, स्वप्न पहा ती प्राप्त करा आणि त्यासाठी साहस आणि धाडस दाखवा. कबड्डीमध्ये हे आवश्यक आहे, ते दाखवलं त्या साहिल पाटीलला आपण पाहिलं. बीपीटी साठी बॉम्बे पोर्ट ट्रस्ट. 3 पॉईंटसाठी रिव्ह्यू मागितला जातोय. महत्वाचा रिव्ह्यू असणार आहे, कारण आज रिव्ह्यू जर पूर्णपणे मुंबई पोलीसच्या बाजूने गेला तर 3 आणि 2 गोलचे गुण म्हणजे 5 गोल आणि 6 अंकांची आघाडी, 6 आणि 5 म्हणजे 11 गोलांची आघाडी. एक मोठी आघाडी शेवटच्या क्षणाला बॉम्बे पोलीसच्या संघाला मिळू शकणार. बीसीएल मुंबई पोस्टल आपल्याला या पद्धतीने दुसऱ्या प्रकार केले गेलेला आहे. 3 पॉईंटसाठी हा रिव्ह्यू घेतला जातोय. साहिल पाटील कोल्हापूरचा खेळाडू. तमिळनाडू स्टेट आणि डीपीयू पुणे या दोन्ही संघाचे असणारे प्रशिक्षक अथवा प्रतिनिधी आपणास विनंती आहे आपण आयोजकांशी संपर्क साधूया. तमिळनाडू स्टेट आणि डीपीयू पुणे. तमिळ थलाइवाज 38. या ठिकाणी 2 पॉइंट दिले गेलेत. 2 पॉइंट या ठिकाणी दिलेत साहिल पाटील. चांगली चढाई होती त्या खेळाडूची. रिव्ह्यू घेतला गेला, त्यानंतर 2 पॉइंट दिले गेले. पाहूया येणाऱ्या काही वेळामध्ये जर्सी क्रमांक रोहित बैनवाल चढाई करतोय. प्रो स्टार कबड्डी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि पॉइंट देखील घेतलाय. जर्सी क्रमांक 11 मध्ये साहिल पाटील लगेच चढाईसाठी गेला. पॉइंट घेण्याचा प्रयत्न करेल हा खेळाडू. पाहूया सुपर टॅकल या ठिकाणी होऊ शकते का. प्रयत्न केला जातोय परंतु नाही आहे. या ठिकाणी साहिल पाटील याने एक खेळाडूला बाद केलाय. महत्त्वाचा खेळाडू रोहित बैनवाल इकडे बाद होताना पाहायला मिळतोय. चढाईसाठी जर्सी क्रमांक 10 सौरभ 11 माफ करा दिवेश चढाई करतोय. अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न होता, अप्रतिम पाहायला मिळतोय. सोडल्या नाही शेवटपर्यंत. जर्सी क्रमांक 12 आपल्याला पाहायला मिळतोय रवी भाटी. शेवटपर्यंत अँकल होल्ड त्यांनी सोडला नाहीये, पकडलं या खेळाडूला आणि या ठिकाणी पाहायला मिळतोय तमिळ थलाइवाज या संघावरती लोन. 50-39 11 गुणाच्या आघाडी बीपीटी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी आता थोडासा वेळ घालवणारी टीम एमबीपीटी, कारण की 11 गुण त्यांच्याकडे आहेत. 11 गुणाच्या आघाडी देखील आहेत. वेळ घेऊन शेवटचा मिनिट दिला मित्रांनो. शेवटचा 1 मिनिट आहे आणि या 1 मिनिटामध्ये शक्यच नाही आहे की हे 11 गुण मिळतील. जवळजवळ विजयाकडे वाटचाल करताना टीम आपल्याला मुंबईचा एमबीपीटी संघ पाहायला मिळतोय. चांगला खेळ केला. मॅच जर पाहिली जवळजवळ मध्यंतरापर्यंत बरोबरीने चालली होती, परंतु त्यानंतर सौरभ राऊत आणि साहिल पाटील या दोन्ही खेळाडूने अप्रतिम कामगिरी केली आणि आपल्या संघाला एमबीपीटी या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाताना पाहायला मिळत आहेत. चांगला खेळ पाहिला तमिळ थलाइवाज बीपीटीचा संघ. अप्रतिम असा प्रयत्न आपण पाहतोय मैदानामध्ये. साहिल पाटीलच्या माध्यमातून मित्रांनो सफलता प्राप्त करण्यासाठी जबरदस्त इच्छाशक्तीची आणि अविरत प्रयत्नांची गरज असते. हे दाखवलंय चालू सामन्यामध्ये या साहिल पाटीलनं. पहिल्यांदा सामन्यात आपण जर पाहिलं मध्यंतरापर्यंत समान संधी होती, मात्र त्यानंतर आपण जर पाहिलं तर गुणतालिकेत वेगानं जाण्याचा प्रयत्न केला. या चालू सामन्यातले असणारे निर्णायक क्षण आहेत. आपण सामन्यातले असणारे औपचारिकता फक्त आपण अनुभवतोय.
नेत्रदीपक असं प्रदर्शन आपण बीपीडी अर्थात बॉम्बे पोट्रसच्या माध्यमातून आपण पाहताना एक चांगला अँकल होल्ड या ठिकाणी आपण पाहतोय. हा देखील युंबाचा कॉर्नर आपण लोकेशनं केलेला एक नेत्रदीपक असं प्रदर्शन. आणि सुरुवातीची असणारी अटीतटीची अशी लढत, नंतर साहिल पाटील सौरभ राऊत यांचं असणारं आक्रमण आणि त्या जोरावर आपण जर पाहिलं तर चालू सामन्यात आपण अंतिम गुणफलकाकडे जाऊया. बीपीडी 51 गुण आणि तमिल थलावाज 39 गुण. मॅच अर्थात चालू सामन्यात बीपीडी या संघानं विजय संपादन केलाय. मॅच नंबर विजय 2 संघाचा आमच्या मित्रांनो, बंडा या मारुती ठिकाणी सेवा मंडळाच्या पूर्ण वतीनं पाहायला मिळते. MBBT मनपूर्वक संघ अभिनंदन. विजयी थँक्यू व्हेरी झालाय. मच. चांगला विजय